नमस्कार, मी गिरीश निकम. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. लैंगिक आरोग्य हा आनंदी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक जण भीतीनं, संकोच बाळगल्यानं त्यावर व्यक्त होत नाहीत. त्यामुळे दाम्पत्य जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात. आपण पाहतो. खरं तर वैवाहिक जीवनात तुम्ही सेक्सचा पुरेपूर आनंद घेत असाल तर तुमच्या जीवनात सुखाच्या क्षणांची बरसात होत राहणार हे नक्की आहे. तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकणाऱ्या अनेक समस्या आहेत, त्यावर मार्गदर्शनासाठी तरच हा कार्यक्रम आहे, हे व्यासपीठ आहे. सेक्स आणि त्या संदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर तज्ज्ञ डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. याशिवाय फोनवरून आलेल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना देखील डॉक्टर उत्तर देत असतात. आपण सुरुवातीला डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, तुमच्या सामच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आपण अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणारच आहोत. तत्पूर्वी एक प्रसंग सांगतो. तो प्रसंग आहे डॉक्टरांच्या कल्याण सेंटरवरचा प्रसंग आहे. कल्याण ओपीडीला एक 28 वर्षाची एक महिला आपली पती, आई आणि तिच्या 1.5 वर्षाच्या मुलीला घेऊन या सेंटरमध्ये आली होती. दोघेही सुशिक्षित आहेत आणि मुख्य म्हणजे पेशानं टीचर होते. महिला यूट्यूबवर आपला सुखी जीवनाचा मंत्र हा शो नियमित पाहते आणि खूप वर्षापासून तिला डॉक्टर दहिफळ्यांना भेटायचा प्लॅन होता, तिचा इच्छा होती. सरांनी पतीला कारण विचारलं की बाबा तुम्ही का आला तिथे, काय निमित्त आहे इथे येण्याचं. तर ते पती बोलले की तुम्ही तिलाच विचारा डॉक्टर, कारण माझी काहीच समस्या नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही, सगळा प्रॉब्लेम आहे तो तिचा आहे. तर पत्नी बोलली सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद मानते, कारण मी एक शिक्षिका आहे आणि माझ्यासारखी समस्या असलेल्या कितीतरी महिला वा मुली असतील मला माहिती नाही. पण सर तुम्ही एकमेव आहात की तुमचा शो पाहून मला कळालं की माझी समस्या ठीक होऊ शकते. म्हणजे निराश झाली होती मी, पण तुमच्या शोमध्ये मला कळलं की ओके असा प्रॉब्लेम असतो आणि तो औषध उपचाराने ठीक होऊ शकतो. मी शाळेत किंवा सामाजिक कार्यक्रमात देखील आता सर्वांना तुमचा सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम बघायला सांगते, जेणेकरून लैंगिक शिक्षण काळाची गरज कशी आहे त्याबद्दल जागृती व्हावी, अशी समस्या असणाऱ्यांचा संसार देखील तुटू नये ही त्यामागची भावना आहे. तर तुम्ही आमच्यासारख्या भगिनींसाठी, समाजासाठी खूप काही मोठं सामाजिक काम करतात अशा भावना देखील त्या महिला शिक्षिकेने व्यक्त केला. यावर सरांनी शिक्षिकेला धीर दिला आणि बोलले की तुम्ही अगदी निसंकोचपणे मला विचारा, तुमची समस्या सांगा. त्यावर त्या बोलल्या की सर या समस्येने मला BP, डायबिटीज आणि एन्झायटीचा म्हणजे चिंतेचा देखील त्रास सुरू झालेला आहे. कोणाला सांगता येईना, काय बोलता येईना. मला संबंध ठेवल्यानंतर संवेदना होत नाहीत. म्हणजे जेव्हा जेव्हा शारीरिक संबंध मी करते, संभोग करते, इंटरकोर्स करते, तेव्हा मला कुठल्याही संवेदना होत नाहीत, तृप्ती किंवा ऑर्गेझम झालेलं कळत नाही. त्यामुळे सेक्समधील माझा इंटरेस्ट कमी होत चालला आणि त्यामुळे नवऱ्यासोबत रोज भांडणं होतात. पत्नी परत बोलली सर माझ्या ब्रेस्टमध्ये संवेदना आहेत, म्हणजे छातीत संवेदना आहेत पण खाली नाहीत. यावर ट्रीटमेंट असते हे मला सगळं शो पाहूनच कळालं. त्यामुळे तुम्हीच मला यातून बाहेर काढा, याचा मला आत्मविश्वास देखील आहे की तुम्ही मला उपचार कराल आणि मला यातनं बाहेर काढाल. आणि असं बोलता बोलता तिला अश्रू अनावर झाली, ती अक्षरशः भावनामय झाली. त्यानंतर सरांनी तिला धैर्य दिला, तुम्ही पूर्णपणे यातून बाहेर याल असं आश्वासन देखील दिलं. पतीला देखील समजावून सांगितलं की तुम्ही मॅडमना वेळ द्या काहीतरी 2-3 महिन्याचा, या समस्येतून त्या पूर्णपणे बऱ्या होतील, कारण विनाकारण गैरसमज करून काही टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही. सरांनी तिची मेडिकल थेरपी सुरू केली, हार्मोनल थेरपी सुरू केली, गरज पडल्यास स्पीच थेरपी किंवा व्हॅक्यूम थेरपी देखील करू असं सांगितलं. पत्नी रिलॅक्स झाली आणि बोलली मी यातून बाहेर निघाली की मी अशा बऱ्याच स्त्रियांना मार्गदर्शन करेन आणि तुमच्या सुखी जीवनाचा मंत्र पाहण्यास सांगेन. सर बोलले तुम्ही या समस्येतून बाहेर येणारच आणि तुम्ही शिक्षिका म्हणून स्त्रियांमध्ये लैंगिक शिक्षणाचा प्रचार करताय, त्यामुळे तुमचं कौतुक करतो. मेडिकल टर्ममध्ये या समस्येला फिमेल सेक्शुअल डायफंक्शन असं म्हणतात. सर म्हणजे महिला ही शिक्षिका आहे पेशाने, म्हणजे सुशिक्षित कुटुंबामध्ये देखील अशा समस्या निर्माण होऊ शकतात. नक्कीच. आणि बघा फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन अस्तित्वात असतं का? बरोबर. गृहीत धरलं जातं किंवा समोरच्याला काही प्रॉब्लेम नसतो. आणि आणखी एक मुद्द्यावर बोट ठेवायचं की त्या मॅडम अशा म्हणाल्या की वरती संवेदना आहे मला छातीवर, पण खाली संवेदना होत नाही.
हा नेमका काय प्रकार? हां, यामध्ये बेसिकली ब्रेन हा मेन कोऑर्डिनेटिंग ऑर्गन आहे. म्हणजे एक उदाहरण सांगतो की ब्रेस्टमध्ये जे नर्वस सप्लाय असतो, सेम नर्वस सप्लाय तुमच्या क्लॅटरल किंवा मायंगाकडे असतो. पण हे डायबिटीज बीपीने सांगितला, ती डिटेल आपण माहिती देऊया. जरूर. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व साम TV मराठीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं अगदी मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक. किंवा जसं या भगिनींनी प्रश्न विचारला त्या पद्धतीने या लाखो भगिनींचं प्रतिनिधित्व करतात आणि अशी समस्येमुळे बऱ्याचदा केस डायव्होर्सपर्यंत जाते. त्या समोरच्या बालिकेला समजून घेतलं जात नाही, ती बऱ्याचदा रेजिस्टन्स करते, तिचं ऐकलं जात नाही. मग अशा केसमध्ये याला फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन, त्यामध्ये डिझायर डिसऑर्डर, त्यामध्ये अराउजल डिसऑर्डर, ऑर्गॅझमिक डिसऑर्डर, पेन डिसऑर्डर, ड्रायनेस डिसऑर्डर आणि कंडिशनल जो डिसऑर्डर असतो आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये, ह्या अशा रेजिस्टन्समुळं बऱ्याचदा डिस्टर्बन्स येतात. पण याला घाबरायचं नाही, खूप चांगल्या ट्रीटमेंट आहेत आणि आपल्या आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये या सर्व समस्या आपण डिस्कस करू. अगदी बरोबर आहे. आपल्या स्क्रीनवर टीव्हीच्या एक नंबर जातोय आपला स्टुडिओचा. लोक प्रश्न विचारत असतात, प्रश्न यायला सुरुवात देखील झाली आहे. पहिलाच फोन आहे जालन्यामधून. दितेश, विचारा, काय प्रश्न आहे तुमचा? नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. हस्तमैथुनमुळे सेक्स सारखे फायदे होतात का त्याबद्दल सांगा आणि ते करावे की नाही त्याबद्दल पण सांगा सर. तुमचं वय सांगा मला. 28 सर. तर बघा, हस्तमैथुनमुळं सेक्स सारखे फायदा होतात का? आणि तसं झालं असतं कशाला शोधलं असतं पार्टनर कोणी? गरजच नव्हती, लग्न करण्याची गरज नव्हती, सामाजिक ही संस्थाच धोक्यात आली. आणि कितीदा करावं, करू नये, न करू नये, किती मिथ्स आहेत. अगदी बरोबर सांगूया. हस्तमैथुना संदर्भात खूप गैरसमज तरुणांमध्ये आहे. हां, पण ही एक नॅचरल प्रोसेस आहे, कशी ती सांगूया. अगदी. मित्रांनो, एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा. नेहमी बघा, अति तिथं माती हा नेहमी वाक्य असतं आपलं. लिमिटमध्ये गोष्टी ह्या नॉर्मल असतात. हे बघा, वयात आल्यानंतर, प्युबर्टीमध्ये आल्यानंतर तुमची स्वतःची ओळख पटणं म्हणजेच त्या ऑर्गनला हात लावणं, त्याची संवेदना लक्षात घेणं, हा एक नॉर्मल प्रकार आहे. कधीतरी आठवड्यातनं एकदा तुम्ही माइल्ड फॉर्ममध्ये त्याला काही लुब्रिकंट वापरून करत असाल ते ॲक्सेप्टेबल आहे. पण हा महत्त्वाचा आहे बघा. म्हणजे तुम्ही विचारताय की जे आपण फायदे सांगतो, यामुळे एवढं अँटीबॉडीज वाढतात, स्वास्थ्य चांगलं होतं, हार्ट चांगलं होतं, ब्रेन चांगलं होतं, मग हेच फक्त हस्तमैथुन झालं असतं तर कशाला पार्टनरची गरज पडली असते? दोन्हीमध्ये फार मोठा फरक आहे. कारण पार्टनर असताना तुम्ही इंटिमेट असता, स्ट्रेसमध्ये नसता, तुमचे लव मॉलिक्यूल तयार झालेले असतात आणि हे हार्मोन्स तुम्हाला ॲडिशनल फायदा देतात. मग हस्तमैथुन तो फायदा मिळत नसतो, तात्पुरतं रिलॅक्सेशन मिळतं, तो टेन्शन रिलीफ होतो, पण ते जे बेनिफिट्स आहेत ॲक्टिव्हिटीसारखे यामुळे मिळत नाहीत. म्हणून लिमिटमध्ये राहा, करूच नाही असं सांगत नाही. तुम्ही गाईडलाईन्स आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात त्या जर पाहिल्या तुम्हाला अधिक माहिती मिळेल. अगदी बरोबर. आणि हस्तमैथुनामुळे स्मरणशक्ती कमी होते, कमजोरी येते, असं देखील एक चर्चा आहे. बरोबर, त्याच्यावर आपण बोलू नंतर. आहे आपण ह्या अर्धा डिस्कस पुढचा फोन घेऊ आपण. नाशिकवरून तृप्ती यांचा फोन आहे, विचारा प्रश्न. नमस्ते सर. नमस्कार तृप्तीजी, बोला. विवाहिक संबंध सुदृढ ठेवण्यासाठी आठवड्यातून कितीदा संबंध ठेवले पाहिजे याबद्दल सांगा सर. तृप्ती, खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. अनेकांच्या मनातील हा प्रश्न आहे. बेसिक प्रश्न आहे. बरं, दैनंदिन जीवनातला आहे ना हो. म्हणजे काही जण म्हणतात की हॉटेल आपण आठवड्यातनं किती वेळा नॉनव्हेज खाल्लं पाहिजे, असा पण काहींचा प्रश्न असतो. तसं मग सेक्स किती वेळा केला पाहिजे? नॅचरल रिफ्लेक्स थांबवता येतो का? श्वास किती वेळा घेतला पाहिजे, जेवण किती वेळा केलं पाहिजे, लाळ किती वेळा आली पाहिजे, ही रिफ्लेक्स जी आहे त्याचा कन्सर्न कसा आहे सांगतो मी. प्रत्येकाच्या प्रकृतीवर पण प्रकृतीवर आहे आणि त्याचा हार्मोनल चेंजेस, दोघांचं एकमेकाचं अट्रॅक्शन, ही एकट्याची क्रिया आहे का? नाही. सांगूया आपण. दोघांचा सहभाग. नक्कीच. समजा जेव्हा जवळीक येते, मी महत्त्वाची गोष्ट सांगतोय बघा, की ॲक्टिव्हिटी ही निसर्गाने दिलेलं सर्वात मोठं गिफ्ट आहे. हे असं गिफ्ट आहे की ज्यामुळं तुम्ही इंटिमेट झाल्यानंतर एकाची एनर्जी ही दुसऱ्यात जाऊन स्पर्मचा त्यामध्ये प्रवेश होऊन एक नवीन जीव तयार होतो आणि त्यातनंही उत्पत्ती होत असते आपल्या नव्या जीवनाची. पहा किती पॉवर आहे यामध्ये. पण संमती, एक वाक्य आहे माझं नेहमी, टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, कन्सल्टिंग, आपला ओन आणि नॉन इन्फेक्टेड पार्टनर, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तो आपला नॉन आणि नॉन इन्फेक्टेड पाहिजे तर फायदा होईल ना. आणि आठवड्यातनं एकदा केलं तरी देखील एखादा जोडपं समाधानी होऊ शकतं. एखाद्या जोडप्याला आठवड्यातनं 3दा सुद्धा गरज लागू शकते. आता त्याचं एक्सप्लेनेशन मी सांगतो. असं काउंट करायची गरज नाही का?
समोरच्याची इच्छा असेल, तुमची असेल, तुम्ही समरस होत असाल तर त्यामध्ये तुम्ही सांगा. तुम्ही ते बघा, तुम्ही नुसतंच ॲक्ट करणं हा शेवटचा भाग आहे बरं का. एक बोलणं आहे, डिस्कशन आहे, जवळ येणं आहे, सॉफ्ट बॉडीचा टच आहे आणि ही जवळीकता ही फार महत्त्वाची आहे. आणि हे बघा, एखादा पिक्चर जर सुरू केला तर शेवट होत असतो, तर निसर्गाने शेवटी ती एनर्जी निर्माण होण्यासाठी हा ॲक्ट दिलेला आहे, ज्यामुळे की तुमची बॉन्डिंग वाढते, हार्मोन्स वाढतात. ॲव्हरेज आठवड्यातनं 2दा ते 3दा ॲक्टिव्हिटी करणं हे नॉर्मल असतं, पण त्यापेक्षा जास्त असेल आणि संमती असेल, मला वाटतं दोघांचा आनंद मिळत असेल ना, असं काउंट करायची गरज नाही. सर्वात महत्त्वाचं खूप महत्त्वाचं मार्गदर्शन आहे. जे टिप्स आहेत ना, जे टीव्ही बघत असतील, शो बघत असतील, सगळ्यांना मार्गदर्शन. प्रत्येक जण काय फोन करून विचारत नाही, पण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना माहिती उलगडतं ना सर्वांना. अगदी बरोबर. पुढचा फोन घेऊया आपण. पुण्यातून मयूर यांचा फोन आहे, विचारा. हॅलो सर. नमस्कार जी, बोला. नमस्कार सर. सेक्सचा माहवारी किंवा पाळीतील वेदनेवर काही परिणाम होत होता, याबद्दल माहिती पाहिजे होती. म्हणजे जे मेन्सेस किंवा पाळी येते त्या दरम्यान संबंध करायचा किंवा त्याचा फायदा आहे का तोटा आहे, बरोबर आहे? हो सर. हो. ठीक आहे, ठीक. बघा हा हे पाहिलं तुम्ही, किती जणांना माहीत असेल हो. म्हणजे एक आपल्याकडे प्रथा आहे बघा, बाजूला बसणे, बरोबर, थोडा आराम देणे, आराम देणे, बरोबर, रिलॅक्स ठेवणे. पण आता विज्ञान यातलं काय सांगूया आपण. बरोबर. आणि या 4 दिवसात सेक्स करूच नाही किंवा लेडीजला ते कम्फर्टेबल वाटत नाही. आता हे बघा, ह्यात दोन्ही गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, आपल्याला माहिती आहे कोणामध्ये काय बदल आहेत, बरोबर, तरी सांगूया आपण. त्यामध्ये स्वच्छतेचा मुद्दा देखील येतो. हायजीन, होणारी ब्लिडिंग, त्याची केअर कशी आहे. पण त्यात 2 भाग आहेत, सुरुवात होताना आणि शेवटी, ते सांगतो. जरूर जरूर. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. हे बघा, ही नॅचरल प्रक्रिया आहे की युट्रसमधनं जेव्हा शेडिंग होत असतं ब्लडचं, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या मात्रा बदलल्यानंतर फ्लो वाहत असतो. आता बऱ्याचदा एक सायंटिफिक स्टडी अशी झालेली आहे की याच काळामध्ये जेव्हा फ्लो हा कमी होतो, त्यावेळेला जर पार्टनरची संमती असेल आणि ॲक्ट केला तर त्या ठिकाणी ऑर्गॅझम होत असतं. पेल्विक फ्लोअर हा कॉन्टॅक्ट होतो. ऑर्गॅझममुळं काय होतं की युट्रस जे गर्भपिशवी आहे त्यातले सायनसेस स्क्वीज होतात. स्क्वीज होऊन ते ब्लडचे क्लॉट्स लवकर निघून जातात. जे 4-5 दिवस जो फ्लो जाणार आहे तो कमी होतो. त्या पिरियडमध्ये हार्मोन्स रिलीज होतात, अँड्रोजन्स रिलीज होतात, डोपॅमिन आहे, ऑक्सिटोसिन आहे. त्यामुळं पाळीच्या दरम्यान होणारा तो पेन देखील कमी होत असतो. मग महत्त्वाची बाब काय, आयडियली समजा समोरचा पार्टनर तो विलिंग असेल, त्याला कम्फर्टेबल असेल, तुम्हाला कम्फर्ट असेल आणि तुम्ही हायजीन मेंटेन ठेवली तर ॲक्टिव्हिटी करू शकता. पण कुठल्याही प्रकारे समोरचा विलिंग नसेल, त्याला कम्फर्ट नसेल, तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी कधीही न केलेलं चांगलं. बाकीचे दिवस आहेत ना तुमच्याकडं. अगदी बरोबर आहे. पण पार्टनरची संमती हा माझा मोठा कन्सर्न राहतो. अगदी बरोबर आहे. आणि समोरच्या पार्टनरच्या भावना महत्त्वाचं समजून घेणं खूप महत्त्वाचं आणि तो विकनेस देखील आलेला असतो त्या पिरियडमध्ये. पण काही ठिकाणी हार्मोन्स बदलल्यामुळं त्या ठिकाणी एक्सायटेशन असेल, इच्छाशक्तीमध्ये बदल असेल, शेवटी फ्लो कमी झालेला असेल, तर त्यावेळेस ॲक्ट केल्याने उलट त्यामध्ये क्रॅम्प कमी होणं, पेन कमी होणं, पोटात दुखणं, बऱ्याच जणांमध्ये अँक्झायटी वाढते, बऱ्याचदा रेस्टलेसनेस येतो. या सर्व गोष्टीसाठी त्यांना आराम मिळत असतो. बरोबर, हा एक थोडासा फायदा आहे. नक्कीच. आपण पुढच्या समस्येकडे. विचारा, काय प्रश्न आहे तुमचा? बोला, ऐकतोय आम्ही. सुवर्णा, विचारा प्रश्न. पुण्यावरून बोलतायत तुम्ही, विचारा प्रश्न. हॅलो, ऐकतोय आम्ही, बोला. हा सर, सेक्स केल्याने ब्रेनच्या स्मरणशक्तीवर काही परिणाम होते का, त्याबद्दल माहिती सांगा. तुमचं वय सांगा मला. हॅलो, वय काय तुमचं? आपण ज्या व्यक्ती ठीक आहे, आपला संपर्क तुटलेला आहे, पण चांगला प्रश्न आहे सुवर्णा यांचा. स्मरणशक्ती आणि ॲक्टिव्हिटीज याचा काय संबंध आहे? एक महत्त्वाची गोष्ट सांगू का, निसर्गाने समजा बनवताना ह्या क्रिएचर बनवलं, तुम्हाला ती प्रोसेस जी आहे त्यातनं जाऊन मग जेव्हा बाळ होतं, प्रेग्नन्सी राहते, सेलिब्रेशन, डोहाळ जेवण, ते आवडतं. बरोबर. आणि प्रोसेस, बरोबर, ही प्रोसेसही तेवढीच महत्त्वाची आहे. आणि ती का बनवली असेल? अगदी बरोबर. एन्जॉयमेंट. डॉक्टर, या प्रोसेसमध्ये समाधानाची खोली हा खूप महत्त्वाची आहे. आणि हे रोमांस पण तितकाच महत्त्वाचा आहे. का दिलेलं आहे सांगूया आपण. आणि मेमरीचा संबंध काय सांगूया. बरोबर. खूप जणांना काय आवडत असेल माहिती का, हे बघा, हे ॲक्ट म्हणजे आपण नुसतं एन्जॉयमेंट. एन्जॉयमेंट हा त्याचा एक भाग झाला. तुम्ही विचार करा, तुमच्या ब्रेनमध्ये संवेदना नाही आली, त्या फिलिंग्स नाही आल्या, तुम्हाला त्या फिलिंग नाही आल्यानंतर त्या येणाऱ्या फिलिंगची किंमत कळणार. यामध्ये कशी मेमरी वाढत असेल बरं? हिप्पोकॅम्पस नावाचा जो एरिया आहे ब्रेनमध्ये, तो मेमरीशी संलग्न असतो. न्यूरोजेनेसिस, नवीन न्यूरॉन तयार होतात, ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर्स आहेत, त्या ठिकाणी टिश्यू ग्रोथ फॅक्टर आहेत, त्यामध्ये नर्व ग्रोथ फॅक्टर आहेत. आणि हे काय करतात,
त्या ठिकाणी कॉग्निशन वाढतात. कॉग्निशन म्हणजे काय? कॉग्निशन म्हणजे स्पीड. म्हणजे ओल्ड एजमध्ये आपण तुम्ही मला सांगताय पटकन मला समजतं, मी बोलतो किंवा आपल्या दर्शकांना समजतं. स्पीड म्हणजे कंडक्शनची स्पीड ही देखील ॲक्टिव्हिटीने का वाढते? कारण हार्मोन्स जे असतात ऑक्सिटोसिन, डोपॅमिन किंवा हे बनलेले हार्मोन तुमची कंडक्शन वेलॉसिटी वाढवतात. त्या ठिकाणी ब्रेनची स्पॉन्सिबिलिटी का वाढते? कारण सेल्स वाढल्या, ऑक्सिजनेशन वाढलं, स्वास्थ्य वाढलं तर त्या ठिकाणी ब्रेनची कॅपॅसिटी वाढते, मेमरी वाढते. बऱ्याचदा असाही अभ्यास झालेला आहे की स्पीड म्हणजे समजा एखाद्या बऱ्याचदा आपण पझल असतं की नाही, एक 10 चेहरे दाखवले, 10 गोट दाखवले, बंद केलं पुस्तक, सांगा तुम्ही आता. फास्ट सांगतो म्हणजे या ठिकाणी सेल्स ॲक्टिव्ह पाहिजे. बघा इतका मोठा फायदा असेल तर ही ॲक्टिव्हिटी आपल्या कल्चरल लिमिटमध्ये राहून रेग्युलर करणं किती आवश्यक असतं. अगदी बरोबर आहे. म्हणजे बघा ब्रेनचा आणि स्मरणशक्तीचा आणि सेक्सचा किती फार फार मोठा संबंध आहे. म्हणजे सगळंच काही औषध गोळ्या खाऊन नीट होत नाही. म्हणून शारीरिक स्वास्थ्य, लैंगिक स्वास्थ्य, हायजीन, मेंटल, फिजिकल, स्पिरिच्युअल हे सगळं महत्त्वाचं. एक महत्त्वाचा प्रश्न आहे डॉक्टर की 50 नंतर जर हा प्रश्न मी तुम्हाला विचारणारच आहे. हो, काही फोन पण येतात, आपण पुन्हा जाऊया कारण पुण्यातनं एक फोन येतोय आपल्याला, विजय यांचा. विजय विचारा, काय प्रश्न आहे तुमचा? सर मला हा प्रश्न आहे की मास्टरबेशन किती वेळेत केलं पाहिजे? बरं, खूप छान प्रश्न आहे तुमचा. वय सांगा तुमचं मला. 28. बरं, तुमचं लग्न झालेलं आहे का? हो झालेलं. बरं, मग आता लग्नानंतर पण तुम्ही करताय का असं इथून? हो म्हणजे जसं मूड होईल तसं. नाही पण सांगा ना, म्हणजे तुझा पार्टनर असताना त्यांच्याशी जवळीक करण्यापेक्षा हे असं का करताय? मला थोडी कल्पना दिली मी तुम्हाला उत्तर देतो. म्हणजे काय फरक वाटतो दोन्हीमध्ये? कधी असं बाहेर जावे गेल्यानंतर वगैरे. अच्छा, म्हणजे भाऊ पार्टनर जवळ नाही, मग इच्छा झाली तर मग तुम्ही करता, बरोबर आहे? हो. चला हे बघा, हे कॉलेज जीवनात हस्तमैथून करतात पण लग्न झाल्यानंतर हस्तमैथून थांबतं असं म्हटलं जातं. म्हणजे आता गंमत सांगू, आपले दोन्ही हात आहेत. तुम्हाला पटकन लिहा म्हणलं तर तुम्ही उजव्या हाताने लिहिता, डाव्या हाताने का लिहित नाही? तुमच्याच बॉडीचं आहे. कारण जे ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं की सुरुवातीपासून ब्रेनने त्याला कनेक्ट केलेलं तर इमिडिएट बदलता येत नाही. म्हणजे अगोदर जी सवय लागली तीच कंटिन्यू राहते. त्यामध्येच आनंद जास्त मिळतो आपल्या पार्टनरपेक्षा. सांगूया आपण. आता या ठिकाणी हा गमतीशीर भाग नाही, ही रियालिटी आहे. आणि ह्यांचं मनापासून अभिनंदन, कौतुक का? कारण सर्वांचा प्रश्न ह्यांनी विचारला. बऱ्याचदा काही जणांना आपल्या हाताने जास्त प्रेशर देणं, त्याला थोडंसं बेंड करणं किंवा त्याला जास्त काही त्यामध्ये चेंजेस करणं अशी सवय लागली की मग त्या समोरच्या पार्टनरचा सॉफ्ट टचनी तुम्हाला ते एन्जॉयमेंट मिळत नाही. ते ब्रेननी शिकलं ना की बाबा ते हार्डच पाहिजे, नंतर त्याला बेंडच केलं पाहिजे, आणि हे समोरच्या पार्टनरसोबत होत नाही. मग म्हणून बरेचदा पार्टनर असून देखील काही जण असं करतात. त्याला काय ट्रीटमेंट आहे आणि हे का करू नये? अशा ॲबनॉर्मल कंडिशनमुळे त्या ठिकाणी फ्रॅक्चर होणं, मायक्रो हेमरेज होणं, इरेक्टाईल डिस्फंक्शन होणं, वाकडेपणा येणं. पार्टनर डिस्ट्रॅक्ट होतो. तुम्ही विचार करा, तुम्ही समोर पार्टनर बसलेला आहे, ती रेडी आहे आणि तुम्ही असं करत बसले. इज इट लॉजिकल? चुकीचं आहे. मग त्यातनं हळूहळू बाहेर यायचे. आपण रॉंगपेक्षा त्यांना आणखी राईट करू आणि पार्टनर आहे तर हळूहळू यातनं तुम्ही बाहेर या. आठवड्यातनं एकदा दोनदा पार्टनर नसेल, इच्छा असेल आणि तुम्हाला रिलॅक्सेशन मिळत असेल, आनंद मिळत असेल तर प्रॉपर चांगले लुब्रिकंट, सेक्सॉलॉजी अँड सल्ला घेऊन जर केलं तर त्याला आपण ॲक्सेप्टेबल म्हणू शकतो. चांगलं मार्गदर्शन केलं डॉक्टर. एक महत्त्वाचा प्रश्न आहे की 50 नंतर जर कमजोरी असेल, बरोबर आहे, आणि लिंगाला जर कॅन्सर झाला असेल किंवा लिंगाचा कॅन्सर त्या व्यक्तीला झाला असेल तर मग सेक्सची ट्रीटमेंट घेताना काय काळजी घ्यायची? आणि पहिल्याचा प्रश्न सांगू, असा कॅन्सर, लिंगाचा कॅन्सर होतो हे सुद्धा अनेकांना माहिती नसेल. हो, रिझन सांगतो तुम्हाला मी. त्या लिंगाला जर काही झालं तसाच इव्हन त्या मुलापासून आईवडिलांना भिवून, नंतर लग्नानंतर आपल्या पार्टनरला घाबरून आता काय उपयोग यायचा, माझं काय होणार, सांगू कसं, लाज वाटणं प्रकार नसतो. म्हणून हे काय करायचं सांगूया आपण. जरूर. जसं आपल्या ओठाचा म्हणा किंवा तुमच्या लिप्सचा म्हणा किंवा लिव्हरचा म्हणा किंवा आतड्याचा म्हणा कॅन्सर होतो, तसा लिंगाचा देखील स्क्वॅमस सेल कार्सिनोमा नावासारखा कॅन्सर होतो. काही केसमध्ये जेनेटिक कॉज आहे, पण इरिटंट आहे, फायमॉसिस आहे, वॅल्नोपोस्टायटिस आहे, अशा प्रकारच्या इन्फेक्शन देखील त्या ठिकाणी जर काही ग्रोथ असेल, पॅपिलोमा असेल, बायोप्सी घेऊन तो बिनाईन असेल तर तेवढं आपल्याला बर्न करून लेझर करून ट्रीटमेंटने ओके होतं. पण काही कारणामुळे ती जर गाठ वाढत चालली, जखम झाली, स्मेल येतोय, अशा वेळेला पार्शियल पिनेक्टोमी किंवा बऱ्याचदा कंप्लीट किंवा रॅडिकल पिनेक्टोमी विथ लिम्फ नोड डिसेक्शन अशा खूप ट्रीटमेंट आहेत. पण वेळीच जर आले तर तो भाग वाचवता देखील येतो.
ही सगळ्यांना त्यांना लवकरात लवकर भेटणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या शो मधला एक इंटरेस्टिंग पार्टकडे वळूया आपण. भाग्यवान विजेता कोण आहे पहिला सांगूया आपण. जरूर. अनिकेत राऊत अंधेरीचे मागच्या वेळेचे विजेते आपल्या सेंटरला आले. त्यांनी पुस्तक जिंकलं, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आनंद व्यक्त केला आणि आपल्या मित्रांसाठी देखील ते घेऊन गेले. आणि खरंच त्यांना इतका आनंद वाटतो की या ठिकाणी मी तुम्हाला पाहतोय, ते स्क्रीनवर पाहतात आणि नक्कीच खरंच त्यांचं अभिनंदन आणि कौतुक. आणि असं जर एखाद्याला यायचं असेल तर आता हे तुमच्या हातात आहे. चिठ्ठी काढावी लागेल. महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यातला आहे. चिठ्ठ्या एवढ्या जास्त येतात की म्हणजे बऱ्याचदा न्याय देणं काही जण अवघड जातं, पण आपला शो रेग्युलर असल्यामुळे आपण देऊ शकतो. बघा आपण ठाण्यात आलो. आता पाहूया कोण. सागर तुपे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. का, कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं त्यांनी. या ठिकाणी बॅलोनोपोस्थायटिस, लास्ट टाइम सांगलं होतं तुम्हाला की बॅलोनोपोस्थायटिस म्हणजे काही त्या स्किनच्या इन्फेक्शनमुळं, डायबिटीसमुळं किंवा समोरची स्किन बंद असल्यामुळं त्या ठिकाणी इरिटेशन होतं, स्वेलिंग येतं, सूज येते आणि मग ॲक्टिव्हिटी करायला अवघड जातं, क्रॅक जातात. पण त्याला ट्रीटमेंट आहे, अँटीबायोटिक आहे, ट्रीटमेंट आहे. गरज पडल्यास पार्शियल सर्कमसिजन करून देखील त्याला ओके करता येतं. आणि असंच जर सहभागी असेल तर एक प्रश्न विचारला गेला मला. अगदी बरोबर. तर कमजोरीसोबत जर त्या ठिकाणी कॅन्सर असेल तर काय ट्रीटमेंट घ्यायची असते याचं उत्तर तुम्हाला इथे गुरुवारपर्यंत द्यायचं आहे. डायरेक्ट फोन लावा, मेसेज करा, टेक्स्ट करा, मेल करा किंवा आमची टीम तत्पर असते. नक्कीच तुमचं ते उत्तर घेणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे बक्षीस जिंकण्याचं अतिशय छान संधी मिळणार. या ठिकाणी चित्रफितीमध्ये तुम्ही पाहताय, नुकतंच गेल्या वेळेस आपण डिस्कस केलेलं की IMA पुणे, व्याख्यान होतं. IMA पुणे स्पेशली नितू मांडके हॉल येथे एक स्पेशल पाडव्यानिमित्त इव्हेंट घेतली गेली, लेक्चर घेतलं गेलं. त्या ठिकाणचे प्रेसिडेंट जे आहेत ते राजन संचेती, त्यांच्या कन्व्हेनर गीतांजली, त्याचबरोबर त्या ठिकाणी जे ओस्तवाल आहेत, सेक्रेटरी आहेत, नंतर सुनीलजी आहेत, त्या सर्वांनी इतकी छान कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली. इतकं खेळीमेळीचं वातावरण त्या ठिकाणी होतं. बऱ्याच जणांचा सत्कार करण्यात आला. त्या ठिकाणी खूप जणांना काही मूव्हीज दाखवण्यात आल्या, छोट्या मूव्हीज, टेलिफिल्म्स वगैरे. आणि अशा पद्धतीने सर्वांचा सत्कार म्हणा, ॲप्रिसिएशन म्हणा करून एक लेक्चर, रोल ऑफ शॉक वेव्ज इन सेक्शुअल डिस्फंक्शन. बऱ्याच जणांना सेक्शुअल डिस्फंक्शनला गोळ्या असतात, काही मग इंजेक्शन असतात, पण त्याच्या पलीकडे काही पिरामिड प्लाक असेल किंवा त्या ठिकाणी बेंड असेल पेनिसमध्ये किंवा स्त्रियांमध्ये देखील असं आपण जे डिस्कशन केला, संवेदना नसणं, ऑर्गॅझम न होणं, क्रॉनिक पेल्विक पेन सिंड्रोम म्हणजे बऱ्याच स्त्रियांना त्या ठिकाणी पेन होणं, डिस्पर्निया होणं, अशा केसमध्ये या शॉकवेव्ह कशा काम करतात, या शॉकवेव्ह दिल्यामुळं त्या ठिकाणी जो लॅक्सिटी असते, ढिलेपणा असतो, तो कसा ओके होतो. नक्कीच हे सर्व मार्गदर्शन केलं. आणि परत एकदा आमच्या IMA पुणेच्या पूर्ण ऑर्गनायझिंग टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अशा टीचिंग ॲक्टिव्हिटी, असं लैंगिक शिक्षण आणि काळाची गरज असणारे हे वेगवेगळे व्याख्यानं जर झाली तर डॉक्टरांसोबतच समाजाला देखील तुमच्या व्याख्यानामुळे डॉक्टरांना देखील नवीन माहिती मिळाली असेल. डॉक्टर, तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागात आणखी नवीन विषयांसह भेटू. तोपर्यंत नमस्कार आणि शुभरात्री.